मॉर्निंग गाईज. आज आम्ही झोडणी करायला घेतली. माणसं भेटली ना म्हणून आंब्याला आदिवासी वाडीत. इथं मी फर्स्ट टाईम गेलं. आतमध्ये आहे मला माहीत नव्हती. रोडच्या साईडला ती माहीत आहे, पण इकडं एवढी मोठी एरिया ती काही माहीतच नव्हती. तिथं भरपूर घरं आहेत तिथे. खाली मी शिवाजी चौकान आहे त्यांच्या तिथे बॅनर लावले शिवाजी चौक म्हणून. जाणीव आश्रम. छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबे, भानुदास आश्रम वगैरे आहे देशील. भरपूर मोठी वाडी इथं. मग म्हणजे कधी आलोच नाही, तर फर्स्ट टाईम आले देशील. माणसं आहे तिथेशील. 2 लेडीजनं 2 जेंट्स भेटल्या. आता बघू मावशी आता किती वाजता माणसं येतात निघून माहीत नाही, कारण बऱ्याच दिवसापासून झोरणी ठेवली होती, माणसंच भेटत नव्हती. आईची तब्येत बरोबर, माझी पण नाही. अशीच पडून राहिली. सर्वांची झाली आमच्या गावात, आणि आमचीच झाली लेट राहिले. तर बघू माणसं किती वाजता येतात. 8 वाजले ना तरी आधी त्यांचा हातापाता नाही. कुठे मावशी फोन करत येत ना. 8 वाजले नाही. आता याचं मला भरोसा सगळं लवकर झाले तर लवकर होईल, ते येतील तेव्हा. एक बाजूरकर घेऊन आलो शेतावर आम्ही. आता साबण भरून चाललो. तर इकडं टाक्यापासून काकाने बघा 2 लेडीज 2 जेंट्स आहेत. रस्ता भर राहिला नाही दिसेल. काकाने बैलगाडी कुठून इथून उतरली वाटतं. हो, तर पोतले कसे आणायचे तेच विचार करतील, कारण रस्ता नाही राहिला. सगळी डेव्हलप चालली एरिया. एवढे वर्ष बोललं तर पोतले मुश्किल आहेत. तर बघू कशा खांद्या घेताना काय होतं. काय सगळी सेटिंग लावायला घेतली, लावली पण आता चालू करतील. थोडं चिलन टाईम पण बराच झाला. टाक्या बिक्या टाकल्या. हां, आता खुले काकाचं पहिली 3-4 दिवस परवा या झाली. आता जेसीबी हाणायला पाणी चालू माहीत नाही न बंद, म्हणजे ट्रॅक्टर धरायला लागेल. ओल पण झालेच. चिंबरीचं झाड खत झाली. सगळं फुलं बी लागले. नारळ बिरला माहीत नाही. हे खत झाड झाकलं इथे शेताला नाही आली फुला वर्षी. आली शिंगार वा एक शिंगल आहे, म्हणजे पुढच्या वर्षी येतील. एकच शिंगल आहे आणि बारीक आहे ना. कुठं नारला झाड लावलेलं काही ना, तो इथे शिन खाला उपटला. जांभलीचं थोडं राहिले इथे ते साफ करायला लागतील मला. बाबो पप्पी येल्यान जबरदस्त. पप्पी मी पावसाची टाकली. किती मेहनत केली ती बघा. गवतं बितं उपटून फेकलेली. दोन्ही पप्पी नाही आल्यान. किती येल्यान पप्पी. यात मासा असतील का भरपूर. मासा आधी पाणी आहे, मासे भरपूर. त्यांना काही बहुतेक फुलं आले कसली कमलाची आहेत का कसली माहीत नाही. थोडं जवळ बघून फुलं आल्या काही तिथं कमलाची अचानक कशी येतं. नाही दुसरं कुठलं आहे पण सेम तसेच आहेत. तुम्हाला दिसतात काही बघा. सेम कल्या पण कमलासारख्या होते बघा. बघ मोठं माहीत पडेल. झाड पण भरपूर मोठी झालेली इथे. मसोबाई तशी रामचंद्र वेगाचं. हा एक शेकोडी आग लावली कोणी याला नाही. उरसले आग लावली होती ती गुंदोरट. याला ना आले शिंगा. याला पण ना आले शिंगावर्षी. मोठं यायला पाहिजे होतं याला. त्याला एक आले. शिवाजीने लावले जांभूल. हे बघ यांच्या साधा शिवाजी यांच्या किती पाणी आहे. आधे ओले त्यांच्या हातात.
हे आपण सर काढला होता शिर्डीला जायच्या टायमाला काढला होता इथे. किती गवत झाले कारण ओल राहिलं की नाही, माती ओली राहिली आहे. कधी इथे काहीच नसतं, सगळी माती अशी जमीन फाटलेली असतं. ते कालचं पण गारा ते पाहिजे ते द्या तिकडून, ते तसं द्या, इकडून गारा. हा हा गटच बांधा. कोणाला तंबाखू वगैरे लागेल का? काका कुठे आलता? तुम्ही बघू शकता कशी झोरतात पटापट. तसे 9:30 झाले. फटाफट झोराला घेतले. गाई जर तुम्हाला मजूर करायला पाहिजे असेल झोराला तर संपर्क झाला त्यांना. आंब्याची आदिवासी वाडी गावाची तिकडूनची हेच कामं करतात. काही ठिकाणी भेटत नाही, हे हमेशा अवेलेबल असतात. तुम्हाला लागलं तर सांगायचं, जा तिथेशीन. बारकी मावशी बोलतात, तिला शोधाय देशील. काय गेल्या वर्षी शेतात भरपूर वाल टाकलेले ते इथे पाणी सुकलं नाही, ओल्यामुळे असं टाकून दिले ते काल एकानी. इथे गेल्या वर्षी आपल्या शेतातून भरपूर होतं. ते 13-14 भारत झोरले दादा मला पण आज अभी करू. कसली आतमध्ये पण घुसली त्याने. हाती होती एक यांच्यापेक्षा थोडा मोठा काकूच आहे त्यांचा एक. इकडं सर इकडे गावतान गाई जाऊन उंदराची पिल्ली भेटल्या बघ, कितकुली छोटी छोटी आहेत. अरे किती आहेत माहीत नाही. हातान पकडले. सोनीकडे गावतान नाव नाही घरी गावतान. गाई जा म्हणून उंदराची पिल्ली भेटली बघ, किती छोटी छोटी डेंजर आहेत. दादाच्या हातान पकडली, सोराला घेतल्या. आधी वाचतील त्या फटाफट फास्ट काम चालू आहे. म्हणजे लवकर आटपलं तर लवकर जातील. तो मोबाईल गाईज मम्मीला जेवण जेवण दुपारचा 12:15 ते अर्धा झोरले करतील ते पुरं काम. आता पोचले नाही. ह्याचा विषय कसा तर तिथे रस्ता बंद केले आणि भरला अडकले. गाडी डिझेल आहे उलटीवर तो डोक्यावर ध्यान लागतील. पेंडा न्यायचा मोठा प्रॉब्लेम हो. पोचल्याशिवाय मी लागले पोते अर्धा सलटवल्या द्यावी. पोचले पाटले शिवाय घेतले नाही.
काही पाणी शॉर्ट होता, पाणी न्यायला आलो ना, आईला पण घरी सोडली आणि जरा पाणी भरायला लावली दिसून. आता जाता दिसून बघू आता त्यांचं काही बसल्यानंतर किती काम केले यावी. काही काम बी बरोबर करतात माणसा. जरा ऊन पडले जरा थकवा येतात माणसाला, थोडा स्लोच होतो. मला तो दुपारचं जेवणचा या त्यांचं दुपारचं जेवण करतील, सकाळचं केलं त्यावेळी. आता पाणी त्यांची पूर्ण बहुतेक कॅन संपलेली, आता येईल येतो म्हणजे वापस यायला नको. हेलिकॉप्टर आले, तुम्हाला दिसतं का माहीत नाही बघा. किती झुम केलं. खेळ अजित पवार आले वाटतं, गेला. पहिले खूप यायचे, आता कमी झाले. पहिले जाम चॉपर हे एकदम जवळून एरोप्लेन याची त्या डोंगरी जायचो ना मी पालीगावच्या, तो एरोप्लेन ब्रिटानिया कंपनीचे लोगो असं एकदम साफसाफ एवढे जवळून असं. आता काही नाही, आता इथं गेट घातले, आता कोणाला जायची एंट्री नाही. ते थंडी बाटली होती, जरा बसल्या निघाली जरा पप्पी जवळ. बघू पार राव काय विचार झाले, कच्चंच आहेत. बघू नंतर काय ते आई आल्यावर. काहीच पाहुणे येले ना आमच्या शेतात, बघाय किती. निवा किती येईल निवा. तो मग कसला मोठा बा तो. नाही नाही आता सुकली हो, आता 10-12 दिवस सुकली, ओलाच होता. काय किती हे लागली काय लाल लाल. नाही नाही गुलाल टाकले. घरी आहे गाई बघ किती बकरी आहेत. आता हे पुरा सपाट करतील गावात शेतांचा. एक कुत्रावर यांच्या थोराच राहिले, झोराचा त्यांचा 4-5 भारत. आता ही सगळी धारा खातील यांची बांधवली. आता यांना हिरवा हिरवा भेटत नाही, सगळं हिरवा झाले की नाही इकडे. झोपून झाला तशीच त्यांचा. काका बनवले बैल घेऊन, तरी आता साफ करायला घेतात. आता राहिले 1-1.5 घंटे राहिले, काम झालं मग यांना सोडता मी घरी. आता साफ करायला घेतले. ते मोदलं पण बनले. काकाच्या गाडीन ते थोडंच करून यायला लागेल, कारण तिथून गाडी सर नीट गाडी उलटी पण होईल सांगता येत नाही. शेवली झोपलेली बिचारी, थकली ती पण. त्यांना लवकरच सोडतात, जर लवकर होईल तर सोडून देते घरी. काहीच नसतं, हवा सुटल्या काय भात खायचा चकाचक साफ होतं इथे. एक 1.5 घंटा तर लागत. जाम खरंच. या खऱ्यांच्या पोतल्यात ना साईडला ठेवू आपण. गाय ज्या बोरा घाला, मम्मीने बोरा आणले बाहेर लागतात नसतात. हे तुम्ही पण मास्क वाटून अरे भले 1-1.5 घंटे काम मग ते पोत्या न्यायला लागतील. मग निघतो आम्ही. मग होल काम बाकी राहिले पेंड्याचा. पेंड्यावाला कधी उद्या येणार बहुतेक.
भाऊ कधी नेतो तो आता टेन्शन ते झालं एक आमच्या खरं पोतले न्यायची सुरुवात केली आहे कारण पोतले भरले एक छोट्या पोतले नेता मोठाले कोण उचलायचे नाही ते बैलगाडी टाकू आता काम आमचं एकच घंट्यानं होईल मग आम्ही आता पोतले पोचवलं खूप टाईम लागतो आणि मानव बसले माझ्या काम झालं यांच्यावर एक एक दोन दोन दिधाव म्हणजे गो आम्ही डोक्यानं बसली माझ्या बाबा मान दुखायला लागली ह्या रूम जाऊन पोतले ठेवले दिसून पण दिसतं किती लांबून आणले मोबाईलमध्ये नाही दिसत आर हवा निघणार हवा आमची वाट लागणार आता मान एक जण दुखायला लागली गाईच काम संपलं आमचा ही बघा आंब्याच्या आदिवासी बारकी मावशी जर गाई तुम्हाला जर लग्नाला कोण लागत असतील लेडीज जर कापणीला शेताच्या कुठल्याही कामाला तर आंब्याच्या आदिवासी हिऱ्यांचा तिथं बारकी मावशी इजरा घरपोच नेतील तुम्हाला गाई जर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय मित्रांनो.